नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात सुरेश वैद्य यांची गूढ कादंबरी कठपुतळी. पण तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं चिन्ह आहे बेल आयकॉन ते प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी चॅनलवर या कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्या भागाचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सगळ्यात पहिल्यांदा. चला श्रोते हो, सुरू करूयात सुरेश वैद्य लिखित कठपुतळी भाग पहिला. गेल्या 3-4 दिवसांपासून सुपर्णा विलक्षण अस्वस्थ होती. या अस्वस्थतेचं कारण नेमकं तिच्याही लक्षात येत नव्हतं. पण एक जाणीव तिला अगदी तीव्रतेनं होत होती. मनाच्या सुप्त पातळीवर त्याची नोंद होत होती. कोणीतरी आपला पाठलाग करतंय, कोणीतरी आपल्या हालचालींवर लक्ष ठेवतंय. रस्त्यावरून चालताना, बसमधनं प्रवास करताना ती नजर सतत आपल्यावर रोखली गेलीये, आपल्याला न्याहाळतीये. म्हणजे ऑफिस आणि घर सोडलं तर प्रत्येक क्षणी, प्रत्येक ठिकाणी कोणीतरी आपल्या मागे सतत असल्याची जाणीव तिला होत होती. एक-दोनदा आपल्याला होणाऱ्या या भासाचा खरे खोटेपणा पडताळून बघण्यासाठी ऑफिसमधनं बाहेर पडल्यावर ती मुद्दामूनच इकडे तिकडे फिरून नंतर बसस्टॉपवर आलेली होती. तिला कोणी दिसलं नव्हतं. पाठलाग करणारी व्यक्ती नजरेला पडली नव्हती, पण तरीही तिला सतत जाणीव होत राहिली होती. कुणीतरी आपला पाठलाग करतंय, आपल्या हालचालीचं निरीक्षण करतंय. कोण आहे तो? कशासाठी आपला पाठलाग करतोय तो? तसं रस्त्यावरून जाणारे येणारे सुपर्णाकडे एक क्षण का होईना टक लावून बघायचे. पिंगट रेशमी मुलायम केस, मोठे काळेभोर भावस्पर्शी डोळे, गव्हाळी वर्ण, क्षणभर नजर खिळवून ठेवणारा चेहऱ्यावरचा गोडवा. आणि एवढ्या सुंदर देखण्या मुलीच्या हातात असलेली काठी बघून लोकांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटायचं. एक क्षण तिचं निरीक्षण केल्यावर नकळत त्यांच्या डोळ्यात सहानुभूतीचे भाव जमा व्हायचे, चेहऱ्यावर हळहळ उमटायची. आणि सुपर्णाला नेमकं तेच नको असायचं. लोकांच्या डोळ्यातले ते सहानुभूतीचे, करुणेचे भाव बघून मनातनं ती कमालीची संतापायची. विलक्षण घृणा वाटायची तिला लोकांची, त्यांच्या चेहऱ्यावरच्या त्या भावांची. अशा वेळी आपल्या उजव्या पायातला उंच हिलचा सँडल तिला एखाद्या अजगराच्या तोंडासारखा वाटायचा. लोकांच्या त्या सहानुभूतीपूर्ण नजरेच्या टप्प्यातून दूर जाण्यासाठी मग ती झपाट्यानं काठी टेकत दूर जाण्याचा प्रयत्न करायची. आजही ती नेहमीप्रमाणे सोहराब अँड सन्स ज्वेलर्स अँड अँटिक डीलर्स या ऑफिसातनं बाहेर पडून रस्त्यावर येताच त्या अदृश्य नजरेची जाणीव तिला तीव्रतेनं झाली. सुपर्णानं मान वळवून इकडे तिकडे पाहिलं. नेहमीप्रमाणे रस्त्यावरनं येणारे जाणारे लोक क्षणभर तिच्याकडे बघून पुढे जात होते. पण ज्या नजरेच्या जाणीवेनं गेले 3-4 दिवस ती अस्वस्थ झाली होती, ती नजर काही तिला सापडली नाही. पण त्या नजरेचं अस्तित्व मात्र तिला सतत जाणवत होतं. किंचितशी लंगडत, काठी टेकवत ती भरभर चालण्याचा प्रयत्न करत बसस्टॉपवर येऊन थांबली. बसस्टॉपवर तिच्या पुढे आणखीनही काही प्रवासी उभे होते. त्यातले बरेचसे चेहरे आता सुपर्णाच्या परिचयाचे झाले होते. ते चेहरे सुद्धा सुपर्णाला ओळखत होते. सुपर्णासारखेच रोज याच बसस्टॉपवर याच वेळेला हे चेहरे बसमध्ये चढायचे. ठराविक रुटीन. सुपर्णानं रांगेत उभ्या असलेल्या लोकांवरनं नजर फिरवली. नेहमीच्या परिचित चेहऱ्यांव्यतिरिक्त काही नवीन चेहरेही रांगेत दिसत होते. सुपर्णा त्या नवीन चेहऱ्यांकडे बारकाईनं बघण्याचा प्रयत्न करत असताना बस आली. कंडक्टरही आता सुपर्णाला ओळखत होता. सुपर्णाकडे बघून त्याने किंचित स्मित केलं. बसमध्ये चढणाऱ्या नेहमीच्या प्रवाशांनी पहिल्यांदा सुपर्णाला बाजूला सरकून चढायला दिलं.
ही सुद्धा एक प्रकारची सहानुभूतीच की. सुपर्णाला अशा प्रकारच्या सहानुभूतीचा तिटकारा होता. पण या सहानुभूतीच्या मागे असणाऱ्या सद्भावनेला डावलणं तिला शक्य नव्हतं. लोकांच्या भावनेची कदर करण्याइतकी ती समंजस नक्कीच होती. आपल्या अपंगपणाचं भांडवल करणं तिला आवडत नसलं, त्या बाबतीत ती काहीशी मनस्वी असली तरी तशी ती काहीशी भावनाप्रधानही होती. मुकाट्यानं ती बसमध्ये चढली, बसली. 15 मिनिटांचा बस प्रवास. 15 मिनिटं ती आपल्या सीटवर अस्वस्थपणे चुळबुळत बसून राहिली. बस थांबली. झपाट्यानं ती बसमधनं उतरली. ती पूर्णपणे उतरल्याची खात्री झाल्यावरच कंडक्टरनं डबल बेल मारली. स्टॉपपासून तिचं घर 2-3 मिनिटांच्याच अंतरावर होतं. पुन्हा एकदा तीच जाणीव. कुणीतरी आपल्याला न्याहाळतंय. इकडे तिकडे न बघता ती झपाट्यानं चालत आपल्या पहिल्या मजल्यावरच्या फ्लॅट समोर आली. फ्लॅटच्या दारावर सोनेरी अक्षरात नेमप्लेट होती, डॉक्टर इंद्रजित सेन. सुपर्णानं दारावरच्या कॉलबेलच्या बटनावर बोट दाबलं. रोजच्याप्रमाणेच मोलकर्णीनं दार उघडण्याआधी आयहोलमधनं बाहेर पाहिलं, मग बोल्ट सरकवून दार उघडलं. सुपर्णा झटकन आत शिरली. आपल्या पाठीमागे तिने दार खटकन बंद करून टाकलं आणि दारालाच पाठ टेकवून ती उभी राहिली. आवश्यकतेपेक्षा अधिक गतीनं चालत आल्यामुळे आणि मनावर आलेल्या प्रचंड मानसिक दडपणामुळे तिला दम लागल्यासारखा झाला होता. छाती धपापत होती. श्वासोच्छवास जलद गतीनं होत होता, बऱ्याच दूरवरनं पळत आल्यासारखा. सुभद्रा मोलकरीण काही क्षण तिच्या त्या अवस्थेकडे बघत राहिली. मग म्हणाली, अहो काय झालंय काय बेबीताई? तब्येत बरी आहे ना ताई? काही नाही, एक ग्लास पाणी दे, सुपर्णा तिला म्हणाली. सुभद्रानं किचनमधनं एक ग्लास पाणी आणून तिच्या हातात दिलं. गटगट करत सुपर्णानं ग्लास रिकामा केला. आपल्या सुरक्षित कोशात परतल्यामुळे तिची छातीची धडधड आता कमी झाली होती. मनावरचं दडपण नाहीसं झालं होतं. रिकामा ग्लास सुभद्राच्या हातात देत तिने विचारलं, डॅडी मम्मी कुठे आहेत की त्यांच्या खोलीत? ड्रॉइंग हॉल पार करून ती आपल्या खोलीत आली. ड्रॉइंग हॉल, किचन आणि 2 बेडरूम असा तो प्रशस्त फ्लॅट होता. दोन्ही बेडरूम्सना 2 बाल्कनी होत्या. लोखंडी जाळ्या लावून दोन्ही बाल्कनी बंद करण्यात आल्या होत्या. एक बेडरूम डॅडी मम्मी वापरत होते, दुसरीत सुपर्णा आणि श्यामा. पण श्यामा गेल्यापासून सुपर्णाच्या एकटीच्याच वाट्याला बेडरूम आली होती. डॉक्टर इंद्रजित सेनना दोन्हीही मुलीच होत्या. मोठी श्यामा, तिच्यापेक्षा 3 वर्षांनी लहान असलेली सुपर्णा. श्यामा डॉक्टर होती. मानसशास्त्र घेऊन ती डॉक्टर झालेली होती. खारला तिने स्वतःचं क्लिनिक उघडलं होतं आणि क्लिनिकच्या वरतीच एक छोटासा फ्लॅट घेऊन ती स्वतंत्रपणे राहत होती. डॉक्टर सेन तसे उदारमतवादी होते. मुलींना त्यांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं आणि म्हणूनच श्यामानं स्वतंत्र फ्लॅट घेऊन राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी तिला कसलाही विरोध केलेला नव्हता. सुपर्णाला लहानपणापासून जुन्या वस्तू जमवण्याचा छंद होता आणि हा छंद तिने अभ्यासपूर्वक जोपासला होता. त्यामुळे आज ती या क्षेत्रातली एक विशेष तज्ज्ञ मानली जात होती आणि त्याच क्वालिफिकेशनवर तिला सोहराब अँड सन्स सारख्या प्राचीन वस्तू आणि जड जवाहिराच्या दुकानात चांगल्या पगाराची नोकरी मिळालेली होती. सुपर्णा आपल्या रूममध्ये आली. काठी एका कोपऱ्यात ठेवून ती खुर्चीत बसली. आपल्या पायातले सँडल्स तिने काढले. आपल्या उजव्या पायाकडे लक्ष जाताच मनातनं ती काहीशी उदास झाली. काही क्षण तशीच डोळे मिटून खुर्चीत बसून राहिली. तिचा डावा पाय किती सुंदर होता. गोरा, केशविरहित, गुळगुळीत, सुडौल, बघत राहावा असा. त्या मानानं एक दीर्घ सुस्कारा सोडत ती उठली. बेडरूमलाच अटॅच्ड असलेल्या बाथरूममध्ये शिरली.
हा तिचा नेहमीचा शिरस्ता. ऋतू कोणताही असो, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, 2 वेळा स्नान केल्याशिवाय तिला चैनच पडत नसे. बाहेर धबाधबा पाऊस कोसळत असतानाही ही शॉवर खाली उभी. ऑफिसमधनं आल्यावर बाथरूममध्ये घुसणं हा तिचा नित्याचा कार्यक्रम. अंगाभोवती भला मोठा टॉवेल लपेटून ती ओल्या अंगानं बाथरूममधनं बाहेर आली. ड्रेसिंग टेबलासमोर उभी राहिली. ड्रेसिंग टेबलाच्या पूर्ण उंचीच्या आरशात तिला स्वतःचं प्रतिबिंब दिसत होतं. स्वतःच्या प्रतिबिंबाकडे बघताना नकळत तिला जाणवलं की आपण खूप सुंदर आहोत. सर्वसामान्य तरुणींपेक्षा कणभर जास्तच सौंदर्य परमेश्वरानं आपल्याला बहाल केलंय. रस्त्यानं येणारे जाणारे आपल्याकडे टक लावून बघतात ते काही उगीच नाही. फक्त आपला एक पायच तो काय खराब आहे, पण तोही काही एवढा निकामी नाही. आपण आपल्या पायावर उभं राहू शकतो, चालू शकतो, अगदी काठीचा आधार न घेता सुद्धा. पण भर गर्दीत न चालायचं म्हणून आपण काठीचा आधार घेतो. आपल्यापेक्षाही जगात अशी कितीतरी दुर्दैवी माणसं आहेत की ज्यांचे दोन्हीही पाय निकामी झालेत. त्यांना चालणं तर दूर, धड उभंही राहता येत नाही. कोणा ना कोणावर अवलंबून राहावं लागतं. सगळं आयुष्य केवळ बिछाण्यावर खिळून तरी काढावं लागतं किंवा मग व्हीलचेअरवर बसूनच जातं. त्यांच्या मानानं आपण कितीतरी सुदैवी, आणि तरीही आपण उदास होतो. आपलंच दुःख मोठं म्हणून कुरवाळत राहतो. हे काही खरं नाही. जे आपल्याकडे आहे त्याच्याकडे लक्ष न देता जे नाही त्याचा आपण विचार करत राहतो. मनात आलेल्या या विचारांनी सुपर्णाचा मघाचा विषण्णपणा कुठल्या कुठे पळाला. उदासीनतेची मरगळ झटकली गेली. ड्रेसिंग टेबलासमोर उभं राहून त्यांनी मोठ्या उत्साहानं कपडे बदलले. चेहऱ्यावरनं हलकेच पावडरचा पफ फिरवला आणि मग प्रसन्न मनाने आणि उल्हासित चेहऱ्याने ती डॅडींच्या बेडरूममध्ये गेली. डॉक्टर इंद्रजित सेन आणि तिची मम्मी सुचित्रा सेन बेडरूममध्ये बसलेले होते. डॉक्टर सेन कसलं तरी पुस्तक वाचत होते. मम्मी स्वेटर विणत होती. डॅडी मम्मी खरोखर आदर्श पालक होते. आपल्या मुलींच्या आयुष्यात ते आवश्यकतेपेक्षा जास्त ढवळाढवळ कधीच करत नसत. सुपर्णाच्या परिवारात आई, वडील, बहीण या नात्यांपेक्षाही मैत्रीचं नातं जास्त होतं. त्यांचे एकमेकांचे संबंध मित्रत्वाचे होते. इथे प्रत्येक व्यक्ती एकमेकांशी मोकळ्या मनानं बोलू शकत होती, वागू शकत होती. सुपर्णाला बघताच मम्मीने हातातलं विणकाम बाजूला ठेवलं. केव्हा आली सुपी? तिला आपल्या जवळ बसवून घेत मम्मीने विचारलं. झाली की 15-20 मिनिटं. आणि आल्या आल्या बाथरूममध्ये शिरली अशील? मम्मी हसून म्हणाली. सुपर्णानंही हसून मान डोलावली. मग डॅडींकडे बघत तिने विचारलं, कोणतं पुस्तक वाचताय डॅडी? डॅडींनी आपल्या हातातलं जाडजूड पुस्तक उचलून त्याचं कव्हर सुपर्णाला दिसेल अशा प्रकारे धरलं. तत्वज्ञान. पुस्तकावरचं नाव वाचत सुपर्णा म्हणाली. डॅडी तुम्ही सतत एवढं काय वाचत असता? डॅडी हसले आणि म्हणाले, हे बघ बेटा, पुस्तकासारखा मित्र नाही. आपण वाचू तेवढं थोडंच आहे. माणसानं आयुष्यभर विद्यार्थीच राहावं. मी आजकाल पुन्हा तत्वज्ञानाचा अभ्यास सुरू केलाय. आणि बेटा तू आज टॅक्सीने आलीस का? नाही, बसने आली का? अगं मी युनिव्हर्सिटीतून येताना त्याच रस्त्यानं आलो होतो. म्हटलं तू स्टॉपवर असलीस तर तुला पिकअप करावं. तुम्ही उगीचच माझी काळजी करता डॅडी. मला बसमधनं यायची सवय आहे की. सुपर्णा काहीशा नाराजीच्या सुरात म्हणाली. आपल्याला त्रास होऊ नये म्हणून डॅडी धडपड करतात हे बघून मनातनं ती नाराज झाली. हे लोक आपल्याला सर्वसामान्य माणसाप्रमाणे का जगू देत नाहीत हेच तिला कळत नव्हतं. सुपर्णाकडे बघणाऱ्या मम्मीच्या डोळ्यात क्षणभरासाठी सहानुभूतीचे भाव उमटले, पण लगेच तिने ते पुसून टाकले. आपल्या पोरीला कोणी सहानुभूती किंवा दया दाखवलेली आवडत नाही याची मम्मीला कल्पना होती. अशा गोष्टींबद्दल तिच्या मनात भयानक चीड आहे याचीही त्यांना जाणीव होती. सुपर्णानं मम्मीकडे बघताच मम्मी काहीशा समजुतीच्या स्वरात म्हणाली,
अगं, यात काळजी करण्याचा प्रश्न कुठे येतोय? तुझं ऑफिस सुटायच्या वेळेला तुझे डॅडी युनिव्हर्सिटीतनं परततात. त्यांच्याबरोबर तू आलीस तर त्यात तुझा फायदा नाहीये का? बसची वाट बघण्यात जाणारा तुझा वेळ वाचणार नाही का? मम्मी आपल्याला चुचकारतीये याची सुपर्णाला कल्पना आली होती. तिलाही डॅडींप्रमाणे आपली काळजी वाटतीये, फक्त ती स्पष्टपणे ती बोलून दाखवत नाहीये. मम्मीच्या बोलण्यावर सुपर्णा काही बोलली नाही. पण तिच्या चेहऱ्यावरची नाराजी मम्मीच्या लक्षात आली होती. सुपर्णाच्या बुद्धिमत्तेबद्दल मम्मी डॅडींना कधीही शंका नव्हती. डॅडींना तर तिचा विलक्षण अभिमान वाटायचा. आताही सुपर्णाच्या आपल्या बोलण्यावर विश्वास बसला नाही हे मम्मीच्या लक्षात आलं. क्षणभर थांबून मम्मी म्हणाली, सुपी, एक गोष्ट बोलू? सुपर्णानं टक लावून मम्मीच्या चेहऱ्याकडे बघितलं. मम्मीला नेमकं काय सांगायचं असावं? अगं, असं का म्हणतेस मम्मी? तू माझी मम्मी आहेस. मला काहीही सांगायचा तुला अधिकार आहे. मम्मी पुन्हा क्षणभर थांबली, मग काहीशा सावध स्वरात म्हणाली, सुपी, तू सतत एकटी असतेस. कुणाशी दोस्ती वगैरे का नाही करत तू? तुला नेमकं काय म्हणायचंय मम्मी? म्हणजे मी शमासारखी रोज नवीन नवीन पुरुषांबरोबर हिंडू? त्यांच्याबरोबर पिकनिकला वगैरे जाऊ? अमक्या तमक्याबरोबर लग्न करणार म्हणते आणि दर 3 महिन्यांनी तिचा निर्णय बदलतो. मी सुद्धा तसलं फ्लर्टिंग करावं असं म्हणतेस का तू? डॅडी, तुम्ही ऐकताय ना मम्मी काय म्हणतेय ते? सुपर्णा आता कमालीची उत्तेजित झाली होती. डॅडींनी हातातलं पुस्तक बाजूच्या टीपॉयवर उलटं ठेवलं. क्षणभर त्यांनी आपल्या पत्नीकडे बघितलं आणि मग सुपर्णाकडे बघत ते म्हणाले, हे बघ सुपी, तू तुझ्या मम्मीच्या बोलण्याचा अर्थ चुकीचा घेऊ नकोस. तू पुरुषांशीच मैत्री करावी असं तिला म्हणायचं नव्हतं, तर तू तुझ्या वयाच्या एखाद्या मुलीशी दोस्ती. डॅडींचं बोलणं मध्येच तोडत सुपर्णा म्हणाली, तुम्हाला काय म्हणायचंय ते माझ्या लक्षात आलंय डॅडी. मी एखाद्या मुलीशी मैत्री करू, मग तिच्याबरोबर साड्यांवर, पिक्चरवर किंवा नवीन नवीन फॅशनवर तासनतास चर्चा करत माझा वेळ घालवू, असंच ना? सॉरी डॅडी, मी आपली आहे तशी ठीक आहे. आणि तशीही ऑफिसमध्ये माझी बिंदाशी चांगली मैत्री आहे आणि घरात तुम्ही आहात. त्याचवेळी हॉलमध्ये असणाऱ्या फोनची रिंग वाजली. सुपर्णा उठून हॉलमध्ये आली, रिसिव्हर उचलून कानाला लावला. हॅलो, अरे कोण? शमा, कशी आहेस? हां 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 नाही नाही ठीक आहे, पण या वेळेला तुला माझा बर्थडे. हे बघ, या विषयावर तू मम्मीशी बोल ना शमा. नाही नाही शमा, हे बघ माझी हरकत नाही आहे. अगं, काय फरक पडणार आहे? हां, पण पार्टी कुठे होणार आहे? तुझ्या फ्लॅटवर. ठीक आहे ठीक आहे शमा, पण तू मम्मी डॅडींना विचार ना. एक एक मिनिट, मी मम्मीला बोलवते. सुपर्णानं माउथपीसवर हात ठेवून मम्मीला हाक मारली. मम्मी येताच सुपर्णानं रिसिव्हर मम्मीच्या हातात दिला. सुपर्णाचा 25वा वाढदिवस आपल्या फ्लॅटमध्ये साजरा करण्याची शमाची इच्छा होती. शमाचं सुपर्णावर तसं भलतंच प्रेम. दोघींचं जमायचंही छान. बहिणी बहिणींपेक्षा दोघी मैत्रिणीच जास्त वाटायच्या. शमाची एकच गोष्ट सुपर्णाला आवडत नव्हती, तिचं पुरुषांबरोबर बिनधास्तपणे वागणं, हिंडणं. अर्थात याला स्वभाव भिन्नताही म्हणता आलं असतं म्हणा. सुपर्णानं जसा स्वतःभोवती एक कोश विणून घेतला होता, त्या कोशातून बाहेर पडायचा तिने कधी प्रयत्नही केला नव्हता, पण त्या कोशात ती समाधानी होती, निदान तसं समजत तरी होती. याउलट श्यामाचं होतं. श्यामा काहीशी स्वच्छंदी स्वभावाची होती. आयुष्यातला प्रत्येक क्षण अन क्षण खुल्या मनानं उपभोगणं हे तिचं आवडतं तत्व होतं. 11-12 वर्षांची असताना सुपर्णाला पोलिओचा अटॅक आला. डॅडींनी पाण्यासारखा पैसा खर्च करून तिला जवळजवळ बरं करत आणलं, पण तरीही उजव्या पायातली शक्ती काही परत येऊ शकली नव्हती. तो पाय तसाच काहीसा क्षीण अशक्त राहिला होता. तर त्यावेळी श्यामा 15-1 वर्षांची होती आणि सुपर्णाची सगळी जबाबदारी त्यावेळी श्यामानंच घेतली होती. सुपर्णाला धरून बाथरूममध्ये नेणं, अंघोळ घालणं,
शाळेपर्यंत सोबत करणं, परत आणणं. सुपर्णालाही त्याची जाणीव होती. तिच्या जुन्या वस्तूंचा छंद जोपासायलाही शमानच तिला प्रोत्साहन दिलं होतं. शमाचं स्वच्छंदी वागणं सुपर्णाला आवडत नसलं तरी केवळ तेवढ्यावरनं तिचं शमाविषयीचं प्रेम कमी झालेलं नव्हतं. शमाचं आणि आपलं नेचर वेगळं आहे हे तिने कधीच मान्य केलेलं होतं. मम्मीनी शमाबरोबरचं बोलणं संपवलं, रिसिव्हर क्रेडलवर ठेवला आणि दोघी पुन्हा डॅडींच्या बेडरूममध्ये आल्या. इंद्र, मम्मी डॅडींना उद्देशून म्हणाली, सुपीचा बर्थडे यावेळी आपल्या फ्लॅटमध्ये साजरा करायचं शमा म्हणत होती. मी तिला हो म्हटलं. तुम्हाला कोणाला खास आमंत्रण द्यायचं नाहीये ना? नाही नाही, डॅडींनी संक्षिप्त उत्तर दिलं. त्याचवेळी सुभद्रानं येऊन जेवण तयार असल्याची सूचना दिली. शमाचा फ्लॅट 2 रूम्सचा होता. सुपर्णाच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी तो तिने अगदी काळजीपूर्वक सजवला होता. संपूर्ण हॉलभर गालिचा पसरलेला होता. छताला रंगीबेरंगी झिरमिळ्या लावल्या होत्या. हॉलच्या 4ही कोपऱ्यात ताज्या निशिगंधाच्या फुलांचे फ्लॉवर पॉट्स ठेवलेले होते. हॉलच्या मधोमध एक टेबल ठेवलेला होता. त्यावर चांदणीच्या आकाराचा भला मोठा केक होता. एका भिंतीजवळ आणखीन एक टेबल होता. त्यावर निरनिराळ्या प्रकारचे ग्लासेस मांडलेले होते. त्याच्याजवळ सरबताचे आणि कोल्ड्रिंक्सचे काचेचे जग होते. इतरही खाद्यपदार्थांच्या प्लेट्स होत्या. मम्मी डॅडी कधीच आले होते. शमाचेही काही डॉक्टर मित्रमैत्रिणी यायला सुरुवात झाली होती. शमाच्याच ओळखीची काही बाहेरची लोकही होती. शमा रमाकांतची वाट बघत होती. सध्या रमाकांतबरोबर तिची घनिष्ठ मैत्री जमलेली होती. बराच उशीर करून रमाकांत आला. काय हे रमाकांत, किती उशीर? शमा तक्रारीच्या स्वरात म्हणाली. सुपर्णा आली का? रमाकांतनं विचारलं. नाही ना, तिचाही अजून पत्ता नाहीये. मग काय, मी इन टाईम आलोय. समारंभाची उत्सव मूर्तीच अजून हजर नाही म्हटल्यावर उशीर कसा, नाही का? रमाकांत हसून म्हणाला. पण रमाकांत, मी तुला लवकर बोलवलं होतं ना, इथली थोडीफार मांडामांड करण्यासाठी, मदतीसाठी. पण तुम्ही वकील लोक, म्हणजे आजची तारीख उद्यावर ढकलणारे. नाही, त्याचं काय झालं बरं का शमा? आता थापाथापी करू नकोस. नाहीतरी तुम्हा वकील लोकांना खोटं बोलायची भारी हौस. आईला, आता मला वाटायला लागलंय कुठनं झक मारली आणि वकील झालो. नाहीतरी वकिलांना झक मारण्याशिवाय दुसरं काम असतं काय? ए बाई, अगं तू माझं थोडं ऐकशील का? हात जोडल्यासारखं करत रमाकांत म्हणाला. बोल. मी अगदी वेळेवर घरातनं निघालो होतो, पण सुपर्णाच्या आवडीचं प्रेझेंट घेण्यात माझा वेळ गेला. अगं बाई, पण मिळालं ना? शमानं उत्सुकतेनं विचारलं. हो, हे घे की. असं म्हणत रमाकांतनं एक पार्सल शमाच्या हातात दिलं. अस्सल आहे ना रे, नाही तर आमच्या सुपर्णाबाई तुझ्या आणि माझ्याही अकलेचं दिवाळं काढतील. अगं, एकदम अस्सल आहे. त्या दाऊद खानची आणि तुझी मी ओळख करून दिली होती का नाही? अगं, तोच दाऊद खान आणि कंपनीवाला. अच्छा, तो कॅक्टसवाला दाऊद खान? हां ग, तोच. मी जेव्हा त्याला सांगितलं ना की ही भेट तुझ्या धाकट्या बहिणीला सुपर्णाला द्यायची आहे, तेव्हा तो म्हणाला की सुपर्णाजींसाठी घेतोय का वकील साहेब? या सुपर्णाजी म्हणजे त्याच ना, ज्यांचा एक पाय आधू आहे आणि ज्या सोहराब अँड सन्समध्ये प्राचीन वस्तू आणि जड जिवायरांच्या विशेषज्ञ आहेत. म्हणाला, वा वा वा, त्यांच्यासाठी अशीच एखादी भेट घ्यायला हवी. ही घ्या तुम्ही, एकदम अस्सल आहे. रमाकांतची ही नेहमीची सवय. वकील असल्यामुळे प्रत्येक गोष्ट तो अशीच विस्तारपूर्वक सांगायचा. हे बघ रमाकांत, सुपीसमोर तू असा तिच्या पायाचा उल्लेख करू नकोस. तिला ते अजिबात आवडत नाही. अगं, हे मी तुला सांगतोय. आणि सांगण्याचा उद्देश एवढाच, दाऊद खान सुद्धा सुपर्णाला ओळखतो. अरे, तुझी बहीण भलती पॉप्युलर आहे. मग बहीण कोणाची आहे? शमा हसून म्हणाली. पार्टीला आमंत्रित केलेली सगळी मंडळी जमली होती, पण सुपर्णाचा अजूनही पत्ता नव्हता. श्रोते हो, हा होता सुरेश वैद्य यांच्या कठपुतळी
या कादंबरीचा भाग पहिला, भाग दुसरा उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.